नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. 2026 या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढीची शक्यता निर्माण झाली असून ही वाढ होळीपूर्वी म्हणजेच 4 मार्च 2026च्या आसपास जाहीर होऊ शकते, अशी माहिती विविध आर्थिक अहवालांमधून समोर येत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2026 पासून डीएमध्ये साधारण 2% वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या असलेला 58% डीए वाढून 60% पोहोचू शकतो. ही वाढ लागू झाल्यास लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात थेट वाढ होणार आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा असा घटक आहे जो वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जातो. हा भत्ता AICPI म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स या निर्देशांकावर आधारित असतो. दर 6 महिन्यांनी म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये याचा आढावा घेतला जातो आणि त्यानुसार डीए वाढवला जातो. 2025च्या शेवटच्या महिन्यांमध्ये AICPI निर्देशांकामध्ये फार मोठी वाढ न झाल्यामुळे 2026च्या जानेवारीसाठी अपेक्षित डीए वाढ मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 3% किंवा 4% वाढीऐवजी सध्या 2% वाढीवरच अधिक विश्वास ठेवला जात आहे. ही वाढ तांत्रिकदृष्ट्या 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार असली तरी तिची अधिकृत घोषणा मार्च 2026 मध्ये विशेषतः होळीच्या आधी केली जाऊ शकते. जर सरकारने मार्चमध्ये ही घोषणा केली तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांची थकबाकी सुद्धा एकत्र मिळण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या खात्यात एकदम मोठी रक्कम जमा होऊ शकते आणि सणाच्या काळात आर्थिक दिलासा मिळू शकतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 18,000 रुपये असेल तर 2% डीए वाढीमुळे त्याच्या पगारात दरमहा वाढ होईल. तसेच पेन्शनधारकांना डिअरनेस रिलीफमध्येही याच प्रमाणात वाढ मिळणार आहे. त्यामुळे ही वाढ केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी देखील महत्त्वाची ठरणार आहे. याचबरोबर 8व्या वेतन आयोगाबाबत देखील चर्चा सुरू आहे. 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा असली तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी अजून काही वेळ लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत डीए वाढीचाच फायदा कर्मचाऱ्यांना मिळत राहणार आहे. म्हणजेच नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत डीएमध्ये नियमित वाढ होत राहील आणि त्याचा फायदा पगारात दिसत राहील. सरकार सहसा सणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय जाहीर करत असते. त्यामुळे होळीच्या आधी डीए वाढ जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे. जर असे झाले तर लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही एक मोठी भेट ठरेल. महागाईच्या काळात ही वाढ आर्थिक स्थैर्य देणारी ठरू शकते. पुढे पाहता जुलै 2026 मध्ये पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ होणार आहे, कारण दरवर्षी 2 वेळा डीए रिव्हिजन केला जातो. त्यामुळे 2026 या वर्षात एकूण 2 वेळा डीए वाढ होऊन कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण अपडेटचा सारांश असा आहे की जानेवारी 2026 पासून डीए वाढ लागू होण्याची शक्यता आहे. ही वाढ साधारण 2% असू शकते. एकूण डीए 60% जाऊ शकतो. मार्च 2026 मध्ये म्हणजेच होळीपूर्वी घोषणा होऊ शकते आणि 2 महिन्यांची थकबाकी मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ही बातमी सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे.